हां चला ओके. भाऊ, खरं तर भाजपच्या सगळ्या नगरसेवकांची आज बैठक झाली. सभागृह नेता गटनेता निवडीसाठीची नावं सुचवण्याची ही बैठक होती. काय नेमकी चर्चा झाली, कशा पद्धतीने बैठक? काही चर्चा झालेल्या आहेत त्या सार्वजनिक करायच्या नाहीत. त्यामुळं गटनेता निवडीसंदर्भातली चर्चा झालेली आहे. ज्या पार्टीच्या सूचना आहेत त्या सन्माननीय सगळ्या नगरसेवकांनी नेत्यांना दिलेल्या आहेत आणि गटनेत्याची प्रक्रिया पुढे जाईल. आता काय अडचण नाही. विरोधकांकडे जिथं 2-4 नगरसेवक आहेत त्यांना गटनेता निवडताना हरकत जास्त कसरत करावी लागणार नाही, कारण त्यांच्यातलाच एक आहे. पण तुमच्याकडे 87 नगरसेवक आहेत, अशामध्ये कसरत करावी लागत शकत असेल. नाही, आमचा पण 87 मधला एक होईल ना, काय अडचण नाही. कसरत करावी लागते त्यासाठी. नाही, कसरत अजिबात करायचं काय कारण नाही. शेवटी एक आहे की या शहरातल्या जनतेनं आपल्यावर विश्वास टाकलेला आहे आणि आमच्याकडे खूप कॅपॅसिटी असणारे अनेक नगरसेवक आमच्याकडे आहे की जे शहराचं नेतृत्व करू शकतात. त्यामुळं अशा लोकांच्यामधून एकाची निवड तर करायला लागेल. त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करू आणि सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू. चेहरा नेमका कसा असेल महापौर म्हणून चेहरा असेल, सोलापूरचा नागरिक असेल, सोलापूरचा नगरसेवक असेल. आणि 29 महापालिकेच्या गटनिवडीच्या बाबतीत पाहायला गेलं तर पूर्ण झालेले आहे, तर सोलापूरला असा का वेळ लागतोय? काहीच वेळ लागला नाही. आजच बैठक घेतलेली आहे आणि बैठकीत आज बैठक झाली तर नेता अगोदर निवडायचा होता काय? बैठकच आज झालेली आहे आणि नेता निवडीला अजिबात वेळ लागणार नाही. नेता निवडीची प्रक्रिया ऑनगोईंग आहे, त्यामुळे चिंता करू नका. नेताही निवडला जाईल आणि महापौरही निवडला जाईल.